घालायचा. पोळी असो, भाकरी असो किंवा रोटी, वाह, यम अशी ही भाजी रेडी होते. नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि तुमच्यासाठी आज मी ही खास रेसिपी घेऊन आलेली आहे. आता सुट्टीचे दिवस सुरू आहेत, मुलं घरी आहेत, आपलं कुठे कोणाकडे जाणं होतं, कोणी आपल्याकडे येत असतं, पाहुणे येतात, पै पाहुणे येतात, लहान मुलं येतात किंवा फ्रेंड्स लोक येतात आणि अशा वेळेला आपल्याला झटपट काहीतरी पण खूप छान लॅविश असं आपल्याला काहीतरी बनवावंसारखं वाटतं. धाबा स्टाईल भाज्या ज्या असतात त्याला प्रोसेस खूप मोठी असते, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आता ते ग्रेव्ही बनवा, मग हे सगळं करा. ह्याच्यापेक्षा तुम्हाला झटपट पटापट एकदम टेस्टी यम्मी अशी मी कॅप्सिकमची म्हणजे सिमला मिरची भाजी शिकवणार आहे. अप्रतिम होते आणि अगदी घरच्या साहित्यात कसं करायचं चला बघूया. आपल्याला सिमला मिरची जी आहे म्हणजे ढबू मिरची ही अशी लांब लांब आपल्याला चिरून घ्यायची आहे. इथं मी 4 सिमला मिर्च घेतलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला हा कांदा असा उभा चिरलेला, एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून असा छान पसरून आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे. आणि एक अर्धा कांदा आपल्याला फोडणीत घालायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही आलं लसूणची पेस्ट आहे, जवळपास 1 चमचाभर ही गोळी टाकूया आपण ह्याच्यामध्ये. आणि मेथी, बारीक चिरलेली मेथी असते ना ती, ही जवळपास 1 वाटीभर घातली तरी चालेल. आणि इथं हा इन्ग्रेडियंट बघा, ही आहे काजूची पावडर. आता काजूची पावडर कशी केली आहे, नुसता काजू मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत. हे जर नसेल तर ह्याच्याऐवजी शेंगदाण्याची पावडर घातली तरी चालेल. जवळपास 4 ते 5 चमचे काजूची पावडर मी इथं घेते आहे. ही ह्याच्यात घालायची आपल्याला. चवीपुरता मीठ, हळद पाव चमचा. इथं मी किचन किंग मसाला घेते आहे. तुम्हाला आवडतो म्हणजे गरम मसाला असेल तर तो घ्या, ठेवणीचा मसाला असेल तर तो घ्या, कोल्हापुरी कांदा लसूण असेल तर ते घ्या. जवळपास 1-1.5 चमचा किचन किंग मसाला घातलाय. नंतर तिखट साधं आपलं मिरची पावडर, ती जवळपास 1 मोठा चमचा आणि पाव चमचा एवढं घेतलं की हे छान सगळं एकत्र आपण मिक्स करायचं. हे बघा असं. मेथीच्या ऐवजी जर समजा मेथी नसेल तुमच्याकडे तर कसुरी मेथी घातली तरीही चालेल, काही प्रॉब्लेम होणार नाही. असं लावून 1-5 मिनटं बाजूला मॅरिनेट करायला ठेवायचं. तर मी कढई छान पितळेची गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल. आता कसं आहे, धाबा स्टाईल आहे त्यामुळे थोडीशी तेलाचं जे प्रमाण आहे ते जरा जास्त आहे. आणि आता फोडणीत काय घालायचं आपल्याला, जिरं. मोहरी घालायची नाही. जिरं छान तडतडलं की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, हा जवारी लसूण आहे, साला सकट चिरते मी, खूप छान लागतो. आणि हा जवळपास 1-2 गड्डे म्हटलं तर चालेल, बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. आणि हा जो अर्धा कांदा मगाशी आपण ठेवला होता तो पण घालायचा ह्याच्यामध्ये. छान परतून घ्यायचं. लसूण जो आहे तो छान लालसर व्हायला पाहिजे आणि कांदे जे आहेत ते छान ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. आता इथे बघा आपला लसूण जो आहे ते बऱ्यापैकी ब्राऊन होत आलेला आहे आणि कांदा जो आहे तो छान ट्रान्सपरंट झालेला आहे. आता काय करायचं, आपण हे जे कॅप्सिकम म्हणजे सिमला मिरची मॅरिनेट केली होती ती ह्याच्यामध्ये घालायची.
काजूची पावडर घातल्यामुळे अगदी धाबामध्ये कशा भाज्या मिळतात ना, अशी चव येते या भाजीला. आणि हे छान आधी परतून घेऊया आपण, कारण मसाला सगळा आपण कच्चाच घातला आहे. आलं लसूण पेस्टपासून ते किचन किंग मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, हे सगळं छान ह्याच्यामध्ये हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं. हे लक्षात ठेवा, हाय फ्लेम ठेवा आणि त्याच्यामध्ये हे छान असं परतून घ्या. ह्या परातीत थोडंसं आपण पाणी घालूया आणि ह्याला लागलेला मसाला जो आहे तो पण आपण स्वच्छ धुवून आपल्या भाजीत हे हलवत राहायला पाहिजे, कारण का सांगू, काजू आहे ना करपणार नाही तर. आणि आता काय करायचं, आपण हे छान परतल्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि ह्याच्यामध्ये घरात आपलं साय दूध असतं ना, हे बघा, ही घरची साय आहे आणि हे दूध आहे, हे घालायचं. त्याच्याने त्याला क्रीमी असं फ्लेवर टेक्स्चर येतं. हे असं सगळं घालून आता याला झाकण लावूया. हवं तर थोडंसं दूध तुम्ही पाहिजे तर वाढवू शकता किंवा पाणीसुद्धा घालू शकता. आणि आता याला झाकण लावून शिजू देऊ. आता इथं बघा, ढबू मिरची आपली छान शिजलेली आहे आणि आपली भाजी जी आहे ती किती छान क्रीमी सॉफ्ट, अगदी धाबा स्टाईल दिसते. आता ह्याला आपण सर्व करायचं आहे, पण सर्व करायच्या आधी आपल्याला याच्यामध्ये भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर जी आहे ती थोडीशी बारीक चिरून त्याच्यात घालायची. आणि एकदा छान मिक्स करून घेऊया आणि सर्व करूया. आता इथं बघा असं तेल सुटलेलं आहे बाजूतून, म्हणजे आपली भाजी जी आहे रेडी आहे. हे बघा इथं तेलाचे बुडबुडे दिसतात. आपण तेल ऑलरेडी खूप कमी घातलं आहे, त्याच्यामुळे जास्त तेलकट अशी ही भाजी होत नाही. पण साधारणतः हे चिन्ह आहे की आपल्या भाजीचं, की आपली भाजी जी आहे ती छान झालेली आहे. आता आपण सर्व करूया. मस्त यम्मी अशी धाबा स्टाईल भाजी अगदी 5 ते 10 मिनिटात रेडी आहे. आता मस्त लिंबू पिळते आणि जेवायला बसते. इथं बघा असा लिंबू पिळायचा. पोळी असो, भाकरी असो किंवा रोटी, वाह, यम अशी ही भाजी रेडी होते. आता ही भाजी मी खाऊ शकते, पण तुम्हाला जर खायची असेल तर घरी बनवावी लागेल. घरी बनवा, घरच्यांना खाऊ घाला, फ्रेंड्स फॅमिलीला खाऊ घाला. आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज. मस्त झालं.